धाराशिवमधून धाराशिव जिल्ह्यात पूर परिस्थिती ओसरली आहे, पण 8 दिवसांनंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून आहे। कळंब तालुक्यातील पिंपळ गावामध्ये 10 एकरावरील कांदा पाण्याखाली गेलाय। सरकारने पंचनामे जरी केले असले तरी झालेला खर्च आणि मिळणारी मदत यात फार तफावत आहे, त्यामुळे शेतकरी हवाल दिलाय। पूर ओसरल्यावर न्यूज 18 लोकमत पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या बांधावर गेलं। याच कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। ओसरून काही दिवसाचा कालावधी ओसरलाय। आपण अतिवृष्टीच्या कालावधीत जाऊन शेतकऱ्याचं नुकसान कसं झालं होतं, कशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या शेतात पाणी होतं त्याची दाहकता आपण दाखवली होती। आता आपण अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीचं होऊन त्याचा कालावधी लुटलाय आणि त्यानंतर आपण आता शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन आता अतिवृष्टीनंतरची काय परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या ही दाखवण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमत करत आहे। आणि ही आता मी कांद्याच्या शेतात उभा आहे। मी विशेष करून या बाजूला दाखवेल हे कांद्याच्या शेतात असलेलं पाणी। तसं धाराशिव जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात आहे, कांदा लागवड केला जातो आणि ही कांद्याची परिस्थिती बघितली तर ही कळंब तालुक्यातील पिंपळगाव शिवारातलं शेत आहे। एक 10 एकरचा कांद्याचा फड आहे। ही सगळं जर बघितली परिस्थिती तर ही जिथं जसा चिखल आहे तसाच त्या पलीकडल्या भागात सुद्धा चिखलाची परिस्थिती आहे। साधारणतः अतिवृष्टी थांबून 8-10 दिवसाचा कालावधी संपलेला आहे। शेतातलं पाण्याची परिस्थिती पाहिली तर किती पाणी आलं असेल हे पाहावं लागेल। शेतकरी आहेत, ह्यांच्या हातात कांदा आहे। आधी मूळतः मी कांदा दाखवतो। ही कांदा कशा पद्धतीनं नासून गेलेला आहे। आता हा कांदा वाढू शकत नाही ना, ह्याच्या पुढं हा कांदा आहे त्या परिस्थितीत सोडून जातो, म्हणजे पूर्णतः हा कांदा वाया गेलाय। कधी लागवड केली होती? 10 जूनला। 10 जूनला। किती क्षेत्र आहे सगळं? 10 एकर। 10 एकर क्षेत्र आहे। साधारणतः लागवडीला खर्च किती आला होता? 5 लाख रुपये। 5 लाख रुपये खर्च आला होता। आणि उत्पन्न अपेक्षित किती आहे? 20 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित होतं। 20 लाखापर्यंत अपेक्षित। किती दिवस झाला सहज पाऊस पडत आहे? पाऊस पडतोय त्याला आज कंटिन्यू पाऊसच पडतोय मे महिन्यापासून पडतोय। काय हातात उत्पन्न काही सध्या येण्याची शक्यता नाही काही। हां, काहीच नाही। काहीच आहे पूर्णतः कांदा गेलेला आहे। पूर्ण गेला, ह्याला कोण खाणार आहे? बरं, पंचनामा झाले? पंचनामा झाले, सरसंकट म्हणते फॉर्म भरून घेतले आणि काय त्याचं भेटण्याची काही शक्यता अजून तर काही नाही। बरं, साधारणतः एकरचा जर हिशोब केला तर किती खर्च झालाय? एकरला किती खर्च झाला तुम्हाला लागवडीसाठी? एकरला 50,000 रुपये। 50,000। मदत किती मिळेल असं त्याच्यात? ठीक आहे, आधार म्हणून तरी किमान मदत अपेक्षित आहे? आधार म्हणून तरी कमीत कमी आम्हाला 50% पैसे भेटावं। 50% म्हणजे 25 ते 30 हजाराची शेतकऱ्याची अपेक्षित। मला या एकरी या ह्या महिला आहेत, तुमच्या हातात ही आहे, कांदा आहे। कधी लागवड केली होती अशा कांद्याची? जूनमध्ये केली होती। आता काय करता येतं कांद्याचं हे सगळं? हे काय आता काय करायचं आता? काय आता जी नशिबात तर काही नाही। फक्त वाट बघताय कधी? वाट बघायची आता, काय जे सापडलं तर सापडलं। हां, शेवटचा प्रयत्न यांच्या या दृष्टीने चालू आहे। मला सांगा, कांदा लागवडीचे दिवस आणि आताची परिस्थिती, आता कांदा कुठं आला, किती आला असता तुम्हाला हातात? आता चांगला कांदा बराच मोठा झाला असता। मोठा झाला असता कांदा, विक्रीला आला असता। आता हे सगळं नुकसान आहे। नुकसानच आहे आता। हां, बरं। राज्य शासनानं किंवा जिल्हा प्रशासनानं तातडीचे आदेश जे आहे ते पंचनामे सुरू केलेत, मात्र ओला दुष्काळ सरसकटची मागणी शेतकऱ्यांची आहे। ही परिस्थिती जर 10 दिवसानंतरची शेतात असेल तर याच्याहून एकच अंदाज लावू शकतो की या कांद्याची परिस्थिती बघितली तर हा खरंच कांदा, शेतकऱ्याचा जो हा कांदा आहे तो खरंच कांदा आता उपयोगी आहे का, किंवा याच्यातून शेतकऱ्याला काही 2 पैसे मिळतील का, याचा अंदाज लावू शकतो। त्यामुळं शासनानं मदतीचे निकष लावताना याचा प्रामुख्याने विचार करायला हवं की शेतकरी किती प्रमाणात अडचणीत आहे व त्याला किती मदत करणं गरजेचं आहे, याच्या प्रामुख्याने विचार शासकीय अधिकारी व शासनानं करावा, एवढीच माफक अपेक्षा शेतकरी करताना दिसत आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव। लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातल्या पिकांना बसला। विशेषतः सोयाबीन पिकाचं नुकसान झालं। अतिवृष्टीमुळे फक्त सोयाबीन उत्पादक शेतकरीच नाही तर फळबागायतदार सुद्धा फटका त्याला बसलेला आहे। शिऊर इथल्या शेतकऱ्याची पपईची बाग अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झाली। सध्या पपईला चांगला भाव आहे, पण हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय, त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे। जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे फक्त सोयाबीन पिकाचंच नुकसान झालेलं नाही, तर फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आणि आपण जी पपई बघत आहात ती अशीच पपई एका बागेतली आहे। लातूर तालुक्यातल्या शिऊर येथील रवींद्र सूर्यवंशी यांनी 1.5 एकरमध्ये ही पपई लावली होती। खूप मोठ्या आशेने लावली होती। काय अवस्था झाली आता? सर काय पाण्यामुळे गेली सर। 1 लाख रुपये खर्च झालाय आणि अवघड आहे निघणं।
मोठ्या आशेने रवींद्र सूर्यवंशी यांनी ही पपई लावली होती. जवळपास 1 लाख रुपयाचा खर्च केला होता आणि याच्यातनं अधिक उत्पन्न येईल अशी त्यांना आशा होती. आणि आपण बघू शकता हे त्यांच्या पपईच्या बागेमध्ये अक्षरशः पाणी साचलेलं आहे आणि पपई ही नासून गेलेली आहे. त्याच्यामुळे या शेतकऱ्याला, या फळबागायतदाराला आता काय करावं असा प्रश्न पडलेला आहे. काय आता अपेक्षा काय आहे, याच्यातनं काही उत्पन्न निघू शकतं का? काय नाही सर, काय निघत नाही त्याच्यात. शासनाचं काहीतरी मदत शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. कशी झाली अवस्था, कशी झाली आता? अवस्था फार आता एकदम बिकट अवस्था होऊन गेली. पाणी जास्त साचल्यामुळे झाले का? पाणी फक्त पाण्यामुळे झाले. पाणी अति पावसामुळे पाणी थांबले, पाना निचरा झाला नाही त्याच्यामुळे झाले. तर फळबागायतदारांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. आता या शेतकऱ्यांना आशा आहे ती सरकारच्या मदतीची. त्यामुळे सरकार आता या शेतकऱ्यांना मदत करणार का, हा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर. धाराशिवमध्ये अतिवृष्टीनं शेतात पाणी साचलं आणि ते ओसरायला जरी सुरुवात झाली असली तरी अजून सुद्धा पाणी आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन काढणीला लागलेला आहे. सोयाबीनचं पीक तर पुरतं पाण्यात गेलंय, त्यामुळे उरलं सुरलं जे काही पीक आता उरलंय ते सुकलेलं पीक काढायला सुरुवात झालेली आहे. लागवडीकरता 50,000 रुपये खर्च झाला, पण त्यातून 25,000 देखील उत्पादन मिळणार नाहीये अशी चिंता शेतकरी व्यक्त करतोय. अतिवृष्टीत सगळ्यात जास्त जबर तडाखा जर कशाला बसला असेल धाराशिव जिल्ह्यात, तो सोयाबीनला बसला. 4 लाख हेक्टरच्या जवळपास धाराशिव जिल्ह्यात 4 लाखापेक्षा जास्त हेक्टरवर सोयाबीनची लागवड होती आणि ही परिस्थिती आहे. सोयाबीननं सगळी पिकं काळवंडलेली आहेत. आपल्यासोबत या महिला आता बघतोय आपण की ह्या सोयाबीन काढतायत सध्या. तसं कालावधीचा ह्या काढणीचा जो कालावधी आहे तो निघून गेलेला आहे. मावशी, कधी लावली ती सोयाबीन? 4 महिने झालं. 4 महिने झाले का? कधीपासून काढतात आई? आता 2-3 दिवस झालं चिखलात काढतो, काय करावं. आहे का उपयोगाचं? नाही ना, खराब झाले सगळं. खराब झालंय, उपयोगाचं काही पण नाही. आता रान तरी काम करावं लागेल ना. रान रिकामं करावं लागेल. मला सांगा शेतकरी काय बघू, सोयाबीन दाखवा कसं झालंय ती. काही नाही, किती दिवस झाला उशीर काढायला? त्याला काढायला 1 महिना उशीर झाला. महिना उशीर झाला. आतापर्यंत सोयाबीन मार्केटला गेलं असतं. मार्केटला गेलं असतं. काय भाव आता सोयाबीनचा? काय कुठे 3,000 3500 काय. आता काय मिळेल ही तुमचं सोयाबीन किती भावानं जाईल वाटतंय? त्याच भावात जाईल, त्याच्यापेक्षा कमी जाईल. किती खर्च लागवडीचा? लागवडीचा खर्च आतापर्यंत झालाय जवळजवळ 25,000 रुपये. 25,000 रुपये. तेवढं होते का सोयाबीन? कुठले होते तेवढं? नाही होत. नाही होत तेवढं. रिकाम करायचे म्हणून करायची आता. ही खरं तर सोयाबीन तसं तर पूर्ण वाया गेलेले. शेतकऱ्यांना फक्त अपेक्षा कुठली की आता जेवढा 25,000 त्यांनी लागवडीसाठी खर्च केला होता त्याच्यात तो तेवढा निघणार नाही, पण निम्मा फार जरी निघाला आणि शेतं मोकळी पुढच्या पिकासाठी करावं लागेल. पुढच्या पीक घेण्याची दास्ती शेतकऱ्याला. त्यामुळे आता हा सगळ्या सोयाबीनचा चिखल झालेला असताना सुद्धा या शेतकरी महिला असेल किंवा शेतकरी सोयाबीन काढतंय. सरकारकडून पंचनामे सुरू आहेत, मात्र रानं रिकामी करावी लागतील म्हणून शेतकरी आता पुढचे पीक घेण्याच्या ओढीनं ही जी आहे ती सोयाबीनची मेहनत सध्या करताना दिसत आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातल्या किनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे. मक्याला 1,300 ते 1,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. गेल्या आठवड्याभरापूर्वी अतिवृष्टीनं मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, पण पावसानं विश्रांती घेतली आणि मक्याचं काही प्रमाणात उत्पन्न झालं. शेतकऱ्यांनी आपला मका विकण्याकरता बाजार समितीत गर्दी केलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झालेली आहे. सध्या पाऊस आला होता, पावसामुळे अनेक शेतं वाहून गेलेले आहे, शेताचं मक्का सडून गेलेला आहे. परंतु तरी देखील यावल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याचे आवक खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहे, व्यापारी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मला हे सांगा, सध्या पावसाने अतोनात नुकसान केलेलं आहे, तरी देखील मक्याची आवक झालेली आहे. आपण या बाजार समितीमध्ये मक्का आणलेला आहे, काय भावाने मक्का आपण देत आहे? काय 1,300 रुपये ते 1,500 रुपये क्विंटल. 1,300 ते 1,500 रुपये क्विंटल प्रमाणे दिला जातो. आपल्या शेतामध्ये किती मक्का झालं होतं? आता मी 400 क्विंटल काढला. 400 क्विंटल झालं. पावसामुळे काय नुकसान खराब झालंय? खराब झालेलं आहे. आता सध्या भाव काय भेटत आहे आपल्याला? भाव 1,000, 1,200, 1,500. जसा मालाची क्वालिटी असली, सडलेला असला तर 1,000, 1,200 रुपयापर्यंत, चांगला असला तर 1,500 रुपयापर्यंत. बरं.
आपण बघू शकतो या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतः आपला माल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलेला आहे. आपल्यासोबत व्यापारी आहे. काय बोलणार तुम्ही? आता हे मक्याची आवक झालेली आहे आणि काय भावाने आपण मक्का वगैरे खरेदी करत? मक्का 1000 पासून ते 1561-71 पर्यंत विकला जातोय. क्वालिटी आता सुधारते, पाणी गेल्यामुळे थोडी क्वालिटी सुधारते. अगोदर कोंब आलेले होते, आता क्वालिटी सुधारलेली आहे. आता उद्यापासून परत चांगली येईल आता क्वालिटी, त्याच्यात सुधारणा होईल क्वालिटीमध्ये. तर भाव चांगलेच राहतील, थोड्या आणखी वाढतील, उलट कमी नाही होणार. हे मला वाटतं नवरात्रीनंतर हे पहिल्यांदा नवरात्रीनंतरच सुरू झालेलं आहे मार्केट, त्यामुळे आवक पण वाढलेली आहे. तुम्ही काय बोलणार? सध्या स्थितीमध्ये दररोजचा मक्का इथे किती क्विंटल येतो आणि काय परिस्थिती येते? आता मालाची आवक खूप वाढलेली आहे. आता जवळपास 1200 ते 1300 क्विंटल मालची आवक किनगाव मार्केटला आहे. आजच्या 15 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं होतं. तेव्हा मालाचे भाव कमी होते, पण आता उन्हाचा तडा काही वाढतोय, पाऊसही महाराष्ट्रातून जातोय, त्याच्यामुळे आता शेतकऱ्याला भाव मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे. पहिल्यापेक्षा आता शेतकरी समाधानी आहे. 1561 पर्यंत आज माल विकले गेले. दररोज किती गाडी येत आहे इथे? दररोज इथं 8 ते 10 गाड्या लोड होत असतात, 25-25 टनाच्या. इकडनं हा मक्का कुठे घेऊन जातात? मका हा गुजरात लाईनला जातो, काही आपले 40गाव फॅक्टरी अंबुजाला जातो. जिथं जिथं मक्याचे प्रोडक्शन होतात त्या ठिकाणी मी मका पाठवतो. या ठिकाणी सोयाबीन वगैरे हिची आवक सुरू झालेली आहे. सोयाबीनला काय भाव भेटतो? सोयाबीन पण इथं आवक भरपूर आहे. आता वाढली आहे मागच्या 8 दिवसामध्ये. सोयाबीनलाही 3000 पासून 3800-3900 पर्यंत भाव मिळतोय. सोयाबीनमध्ये मॉइश्चर असतो, तो मॉइश्चर बघून त्याचा भाव ठरवला जातो. आपण बघू